आज या विजयाचे शिल्पकार म्हटला तर पाचगाव जिल्हा परिषदेमधील ही जनता आहे. कारण पाचगाव जिल्हा परिषदेमधील पाचगाव असेल, मोरेवाडे असेल, उजळावडे असेल आणि तामगाव असेल, या चारही गावातील लोकांनी जो या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला, आज या विश्वासालाच त्या ठिकाणी मी पात्र ठरलेलो आहे. आणि आज मी खऱ्या अर्थानं जर विजयाचे शिल्पकार ह्या जनतेला या ठिकाणी मानतोय. त्याचबरोबर आज ज्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली ते आदरणीय आमचे सत्यजित बंटी पाटील साहेब व माझे आमदार ऋतुराज दादा यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. कारण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या ठिकाणी मला त्यांनी अधिकृत उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली. त्याचबरोबर त्यांनी माझ्या पाठीमागे एक 10 बळ त्या ठिकाणी उभा केलं. आणि आज या ठिकाणी लढत असताना एक चांगला पाठिंबा मला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा बंटी साहेबांनी दिला. आज मी ही लढाई करत असताना आज माझ्याबरोबर असंख्य त्या ठिकाणी माझा युवा मित्र आमच्यावर अहोरात्र त्या ठिकाणी झटत होता. तर त्याचबरोबर असणारे माझे घरातील माझे कुटुंब, आज आमच्या घरातील कुटुंबातील जवळजवळ 30 ते 40 व्यक्ती या ठिकाणी अहोरात्र, आज लहान मुलांच्या पासून ते सर्व थोरांच्या पर्यंत त्या ठिकाणी अहोरात्र त्या ठिकाणी सर्वजण झटत होती. तर आज ह्याचं श्रेय आज या ठिकाणी मला मिळाल्याचा या ठिकाणी आनंद होतोय. आणि जबाबदारी पण चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे. कारण 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लोकांना आपण अनेक ठिकाणच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण त्यांना बोललो आहे. तर येत्या काळामध्ये त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी हा माझा अतिशय मोठा प्रयत्न असणार आहे. आणि येत्या काळामध्ये पाचगाव जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी अनेक चांगल्या योजना आणि अनेक विकास कामं चांगल्या पद्धतीची करण्याचा माझ्या या ठिकाणी तयारी असणार आहे. प्रथमतः जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे. कारण आज जर बघितला तर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी बंद होत चाललेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आपल्या मॉडर्न पद्धतीच्या जिल्हा परिषद शाळा तयार करून आज या ठिकाणी मोफत सामान्य वर्गाला कसं शिक्षण देता येईल आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं देता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा या ठिकाणी असणार आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.